मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याचा आदर आहे, परंतु देवेंद्र फडणवीस व्यक्ती म्हणून निश्चितच फडणवीसांचा आदर आणि सन्मान करण्याची लायकी फडणवीसांची राहिली नाही. तो हेकण्या डोळ्याचा चष्मा, तो म्हणतो जरांगेंना जेलमध्ये टाका. जरांगेंची कुवत काय आहे, दादागिरी करतोय, हे करतोय, ते काही भाषेला काही मर्यादा. वकील आहे म्हणे, ते चकाना डोळ्याचं वकील. तो लक्ष्मण हाके म्हणे जरांगे का हिटलर आहेत का, तानाशहा आहेत का. अहो, जरांगे पाटलांनी मराठी आंदोलकांना सांगितलं मुंबईत चालू द्या, रस्ते खाली करा, माणुसकी जपा. माणुसकी हाच आपला कास्तकाराचा, शेतकऱ्याचा धर्म आहे, कुणब्यांचा धर्म आहे. जे तिथे आलेत ना आरक्षण मागण्यासाठी, ती कुणब्याची पोरं आहेत, कास्तकाराची पोरं आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांच्या आई बहिणी शेतामध्ये कष्ट करतात आणि कष्टाचं तुम्हाला मागायला आलो आहे, हक्काचं मागायला आलो आहे. ओबीसीवाल्यांना 9,000 फी आहे, तर मराठ्यांना 50-60 हजार फी तिथे भरावी लागते. आमची ही फी कमी करा, आम्ही कष्टाचं खातो, घाम शेतामध्ये गाळतो, राबतो, म्हणून आम्हाला काहीतरी सवलत द्या, हे मागण्यासाठी ते तिथे आलेत, व्यथा मांडण्यासाठी तिथे आलेत. आणि तुम्ही काय करतायत देवेंद्र फडणवीस? चित्राबाई वाघ, IZ ची भाषा करणारी ती बाई, तिथं जुन्या क्लिप आता व्हायरल होत आहेत, ती संस्कृती शिकवणारी बाई. तुमच्या पार्श्वभाग जिथे बसतो ना देवेंद्र फडणवीस, ती टवटवीत जागा, परंतु आम्हाला इकडे घासावी लागते. फडणवीस साहेब, शेतामध्ये राबावं लागतं, याची जरा जाणीव आणि उणीव असू द्या. हीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे. जरा महाराष्ट्राची संस्कृती जपा, तारतम्य जपा. त्या केंद्रात बसलेल्या लोकांची विचारधारा इथे लागू करू नका. त्यांना तडीपार करण्यात आलं होतं. त्यांच्या सूचना तुम्हाला फोनवर वगैरे येत असतील तर त्या सूचनांचं पालन करू नका. जरा महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा गौरव काय आहे, ऐतिहासिक गौरव, तो जपा. देवेंद्र फडणवीस, शेतकरी आंदोलन तुमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी चिरडलं होतं, अमित शहांनी चिरडलं होतं. 700 लोकांचा बळी गेला, त्यामध्ये वर्षभर शेतकरी आंदोलन करत होते. तसाच मराठा आंदोलनामध्ये तुम्हाला किती लोकांचा बळी घ्यायचा आहे, तो घ्यायचा असेल तर ते देखील तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस.